हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता फॅशन डिझायनरमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅडेड ब्लाऊज शिकवणार आहे। पॅडेड ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग। तर हे दोन मला ब्लाऊज शिवायचे आहेत। आज आता 11 वाजलेले आहेत। 11 वाजलेले आहेत। मला 1 वाजेपर्यंत हे दोन ब्लाऊज रेडी करायचे आहेत, कटिंग करून स्टिच करायचे आहेत। तर पॅडेड ब्लाऊज असणार आहे, साईड चेन असणार आहे आणि बॅक आणि फ्रंट स्क्वेअर नेकमध्ये असं षटकोन आकारमध्ये त्याला स्वीट हार्ट नेक बी म्हणू शकता। तुम्हाला हे दोन ब्लाऊज अशा प्रकारे शिवायचे आहेत सेम। चला मग कटिंग आणि स्टिचिंग पाहूया। तर मी पूर्ण मार्किंग टाकून घेतलेली आहे। सर्वात आधी हे बॅक साईडचं सेमला सेम मार्किंग करून घेतलेली आहे। प्रिन्सेस कटचं फ्रंट नेक दोन्ही साईडला पॅक असल्यामुळे इकडल्या साईडला पॅकच आहे। कटिंग करताना हे पाठीमागचा बॅक साईड पॅकच ठेवायचा आहे आणि इकडल्या साईडला जे प्रिन्स कटचं जे भाग शिवतो ते फ्रंट साईडचं हे पण भाग पॅक ठेवायचा आहे। आता हे प्रिन्सेस कटचं हे साईडचं पार्ट हे पण जशाच्या तसं आपलं मार्क करायचं आहे। फक्त ह्या साईडला अर्धा इंचाचं मी मार्क एक्स्ट्रा घेतलेला आहे। ते बघा अर्धा इंचाचा एक्स्ट्रा घेतलेले आहे, ही एवढाच। आणि प्रिन्स कटचं हे साईडचं आहे, त्याच्यामध्ये पण इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे स्टिचिंगसाठी। प्रिन्स कटची जर कटिंग पाहिजे असेल तर कमेंट करा। प्रिन्स कटची कटिंग पण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकते। तरी एक व्हिडिओ टाकलेला आहे प्रिन्स कटचं पण कटिंग स्टिचिंग फुल व्हिडिओ, तिथे जाऊन बघू शकता। जरी डिटेलमध्ये जरी पाहिजे असेल तर व्हिडिओ कमेंट करा, तर मी तुमच्यासाठी शेअर करते। तर सेमला सेम आता आपल्याला इथे मार्किंगवर कट करून घ्यायचं आहे। ब्लाऊज आहे तर दोन्ही ब्लाऊजचे मी अस्तर एकाच वेळेस कट करत आहे। सेम त्यांना पण ब्लाऊज सेमच पाहिजे। जर नाही ब्लाऊज पाहिजे तर आपल्याला डिझाईन जर असेल तर वेगवेगळे कट करावे लागतील, पण यांना सेमच ब्लाऊज पाहिजे। हे झाले प्रिन्सेस कटचे आणि बॅक साईडचं हे पार्ट पूर्ण कट झालेलं आहे। आता आपल्याला इथे स्लीव्स कट करायचे आहे। स्लीव्स लॉंग आहे, स्लीव्सची लेंथ घेऊन हे स्लीव्स मार्क करतानाच दाखवते। आता हे स्लीव्सची लेंथच्या हिशोबाने मी हे साईडला केलेलं आहे। हे अस्तर हे पूर्ण तागा घेतला होता मी कटिंगसाठी, हे 1 मीटर होता, तर 1 मीटर घेतला होता। त्याच्यानंतर आपल्याला याला डबल फोल्ड करायचं आहे। हे 4 फोल्डमध्ये झालेलं आहे। 4 फोल्डमध्ये झाल्यानंतर आपल्याला याला स्लीव्सची लेंथ मोजायची। स्लीव्सच्या लेंथपेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। खाली अर्धा इंच शिवण्यासाठी लागतो, वरी अर्धा इंच शिवण्यासाठी लागतो। 8 आहे ते इथे 9 इंच मी घेते। आता इथे खालच्या दंडाची फिटिंग मोजायची, 4.5 इंच, 1.5 किंवा 2 इंच मार्जिन। आर्महोल मोजायचं आहे। आर्महोल मोजल्याशिवाय स्लीव्सची कटिंग कधीच नाही करायची आहे। याचा पण स्लीव्सची कटिंगचा पण एक मी क्लिअरमध्ये व्हिडिओ टाकते नंतर। 7 इंचाचा आहे आपला आर्महोल, तर 2 इंचापर्यंत आपल्याला सरळ टेप धरायचा आहे। त्याच्यानंतर असलं क्रॉस करायचा आहे। आता हे क्रॉस किती इंचावर, 2.5 किंवा 3 इंचावर। आता मी ते 2.5 इंचावरच डाऊन करत आहे। हे एक्स्ट्रा आहे ती मार्जिन आहे। आता आपले हे 2 इंच जिथं आहे ना तिथपर्यंत मध्येच हे आकार घ्यायचा आहे। आता हे आकार झालेला आहे। आता आपल्याला याच्यावर कटिंग करायची आहे। त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी क्लिअर टाकेन पुन्हा नंतर, किंवा मग लॉंगमध्ये डिटेलमध्ये समजावून सांगते।
स्लीव्सची पण कटिंग झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून याच्यामध्ये हे 2 पार्ट लागतात. अजून हे 2 पार्ट काढायचे आहे. आर्मोलचं छाटायचं राहिलं, एक ते छाटून घेतात. नॉच कंपल्सरी, नॉच केल्यानं आपल्याला सोपं पडतं ब्लाऊज शिवता वेळेस. आणि हे आर्मोल जी छाटल्यानंतर इथे फ्रंट साईड म्हणून लिहून ठेवायचं, किंवा मग तुम्ही असं रॉंग म्हणून पण रॉंगचं पण असं एक चिन्ह टाकू शकता, कारण आपण हे फ्रंटला लावू शकतो. मी फ्रंट म्हणून एक टाकून ठेवते. सेम आता आपल्याला फ्रंट साईडला अजून एक कट करायचा आहे. सर्वात आधी कोणता पण अस्तरचा किंवा मेन फॅब्रिक घेतला, सर्वात आधी प्रेस करून घ्यायचं. तुमचं क्लीन असो का नसो, प्रेस करणं जरुरी आहे. अस्तर कट करून झालेला आहे. आता मेन फॅब्रिक कट करते. मेन फॅब्रिकला आपल्या नंतर प्रेस येते म्हणून मी आता याला प्रेस करत नाही आहे. आपल्याला फक्त एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन सहित कट करून घ्यायचं आहे. जर खूप जास्तच गोळा जर असला तर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. मी स्टिचिंग केल्यानंतर स्टिच करता वेळेस अस्तर चिपकवते, तेव्हा दाखवते तुम्हाला मी, तेव्हा माझं क्लीन होते. त्याच्यासाठी मी आधी नाही करत. तर मी पूर्ण आधी अस्तर एक्स्ट्राचं जे पण आहे ते याच्यावर ठेवून कट करते. थोडंसं दुरून कट करून घ्यायचं असं. पलटून दाबशिले वगैरे दिल्यानंतर एक्स्ट्रा जे पण आहे ते आपल्याला नंतर अजून छाटायचं आहे. हे लक्षात ठेवायचं, बॅक साईडचं मेन फॅब्रिक आपल्याला जॉईंट भागाकडूनच काढायचं आहे. हे लक्षात ठेवूनच कामं करावं लागतात. जॉईंट भागाकडूनच काढायचा आहे. फ्रंट आणि बॅक आपल्याला साईड चेन द्यायची आहे. इथे लगेच हे पण ठेवून हे पण कट करते. एक आहे, मी पण एक कट करून घेते. आता लगेच आता हे फ्रंट भागाचं मी प्रेस करून चिटकवून घेते. चिटकवायचं तुम्हाला दाखवते. घ्यायचं आहे. लांबवर समोर असं प्रेस कटचा भाग ठेवायचा आहे. इथे जे एक्स्ट्राचे जे आपण स्टिच मारून एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे ते कट करतो ना, ते कट करण्याऐवजी असं चिपकवून घ्यायचं आहे. एक खूप लवकर ब्लाऊज जरुरी. आता हे जे गोळा आहे कापड, आता याच्यामध्ये प्रेस हे चिपकवणं पण होतं फिनिशिंगने, आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करणं. काटापदराची थोडी जळण्याची भीती असते. थोडंसं बॅक साईडलाच प्रेस करायचं किंवा मग हलकी प्रेस ठेव. त्याच्यानंतर जर तसं जर नाही जमत तर याच्यावर आपण कॉटनचा कापड आपला अंतरून करू शकता. हे जास्त आता ह्याला प्रेस करायला नाही जमणार,
थोडं श्रिंक होते कापड हे. तर नॉर्मल मी प्रेस करून घेतले. अशाच प्रकारे पूर्ण बाऊचे पार्ट्स प्रेस करून चिपकवून घ्यायचे आहे. हे बघा मी हे एक्स्ट्रा कट केलेला होता. हे बघा चिटकवल्यावर किती फिनिशिंगने बॅक आणि फ्रंट एकदम चिटकवलेला आहे. असं झोळ नाही आहे, फिक्स राहतं. हे बघा श्रिंक कापड एकदम आपल्याला फक्त याच्यावर आता प्रेस फिरवायचा आहे. ग्लू लावलेला आहे. ग्लू लावून त्याच्यावर कापड ठेवायचा आणि प्रेस करायचं. जे पण आता याच्यातलं एक्स्ट्रा आहे फॅब्रिक ते आता छाटून घ्यायचं आहे सर्व कापडाचं. इथे जे स्टिच एक मारून मग छाटावं लागतं ती गरज नाही आहे आता इथे. झालेला आहे एक बघा एकदम फिक्स. आता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एक ब्लाउज झालेला आहे रेडी. बॅक साइडला डोरी लावलेली आहे. प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाउज, साइड चेन. आता हे आपलं पूर्ण स्टिच करायचं बाकी आहे. एक ब्लाउज याचं पूर्ण चिपकवून एक्स्ट्राचं जे पण फॅब्रिक आहे ते कट केलेलं आहे. तर याचं स्टिचिंग बघूया चला. आता याच्यामध्ये टक्स पाठीमागं मारायचा आहे बॅक साईडला. तर इथून आपल्याला 4 इंचाची घ्यायची आहे रुंदी गळ्यापासून. आणि गळा जेवढा हाईट लहान आहे तेवढं त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला इथे खाली घ्यायचं. खूप वरतीपर्यंत प्लेट नाही मारायची आहे. प्रिन्सेस कटचे अस्तर जॉईंट केलेला आहे. हे पार्ट जोडून घ्यायचे सर्वात आधी. वरच्या साईडने जोडत जायचं आहे खाली. डबल स्टिच मारायचे आहे.
हे अस्तर आहे, अस्तरच्या याला पण प्रिन्सेस कटचं सेम हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहे. आता हे प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत दोन्हीचे पण. आता गळ्याला हे अस्तरचं आहे ते आतमधल्या साईडला ठेवायचं आहे शिलाई मार्जिन. अशा प्रकारे एक स्टिच मारून घ्यायची आहे गळ्याला. इथून पण फिनिशिंग हे दिसेल आणि इथून पण अशा प्रकारे इथे गळ्याला आधी जॉईंट करून घ्यायचं आहे. तर असं फोल्ड करून इथे सेंटरने चॉकनं किंवा पेनने इथे मार्क करून घ्यायचं आहे असं. त्याच्यानंतर आपल्या शोल्डरचं बस्ट पॉईंट, अपेक्स पॉईंट काढायचा आहे आणि तिथे आपल्याला हे अटॅच करायचं आहे. बस्ट पॉईंट 8.5 इंच आहे याचा, अपेक्स पॉईंट 6 इंच आहे. तरी एक वेळेस तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी दाखवते. असं आपल्याला ब्लाऊजवर जिथे शिलाई आहे तिथूनच स्टार्ट मोजत आहे. तिथून आपले हे जिथे लावलेलं आहे तिथे मोजत आहे 8.5 इंचावर येत आहे. 8.5 इंचावर एक मार्किंग करायची बस्ट पॉईंट. अपेक्स पॉईंट 6 इंच. अशा प्रकारे इथे असं चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती मग आपल्याला हे आतमधल्या साईडला असं सेट करून इथे स्टिच मारून घ्यायचे आहे. ते आता इथे एक्स्ट्रा भाग आहे हे कट करून घ्यायचा आहे. इथून असे क्रॉसमध्ये इथेपर्यंत असं मार्किंग करून एक्स्ट्रा जे पण आहे असं क्रॉसमध्ये ते कट करून घेऊन मग खाली एक पट्टी लावायची आहे. असं सरळ भाग तयार होतो. असं खाली लटकलं असतं एक्स्ट्रा होता ते सरळ पट्टी लावून घ्यायची आहे खाली. पट्टी लावली. आता शोल्डर जॉईंट करून स्लीव्ज लावायचे आहेत. शोल्डर जॉईंट करून इथे सर्वात आधी स्लीव्ज लावता वेळेस तुम्हाला एक वेळेस कसं चेक करायचं आहे ते दाखवते. शोल्डर जॉईंट करत आहे आता. आता इथे शोल्डर जोडून झालेला आहे. आता इथे आपल्याला आर्महोलचा भाग एक्स्ट्रा आहे का नाही ते पाहून छाटायचा आहे. इथे मी सेंटर काढलेला आहे फ्रंट साईडने पण आणि बॅक साईडने पण. अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि सेंटरला मार्किंग करून घ्यायची. मग इथे एक टाचपिन लावून घ्यायची अशा प्रकारे. मग नंतर हे आर्महोलचं चेक करायचं. खालच्या साईडने एकदम फिक्स पकडायचं, शोल्डरच्या साईडने फिक्स पकडायचं. त्या आर्महोलचं आता ही गॅप बघायचं किती आहे. आता ह्या गॅपमध्ये थोडंसं अंतर आहे. तर आता इथं आपल्याला हे इथलं छाटायचं आहे. बघा एवढा छाटलेला आहे. तर हे इथं लेवल केलेलं आहे. इथून 2 इंचापर्यंत लेवल करायचं. एवढं छाटण्यात आलेलं आहे. सेम तसंच इकडल्या पण साईडला करायचं आहे. हातात कॅमेरा पकडून दाखव. हे बघा इतकं जास्त आहे इथे. आता खालच्या साईडने बराबर पकडलेला आहे. वरच्या साईडला आर्महोलच्या साईडने, शोल्डरच्या साईडने पकडून एक्स्ट्रा जे पण आहे ते इथल्या साईडला हे एवढं कट करायचं आहे. तर बघा अशा आकारामध्ये कट करायचं आहे. इथं मार्किंग जशी केलेली आहे ना त्याच्यावरच आपल्याला अशा प्रकारे हे एवढं कट करून घ्यायचं आहे. जास्त असं डीपमध्ये जायचं नाही आहे. आपले हे आर्महोलचं फिनिशिंग खराब होतं. फक्त आपल्याला इथे जॉईंटच्या भागी 2 इंचापर्यंतच इथं स्ट्रेट पाहिजे जॉईंट. इथे जे जॉईंट स्ट्रेट पाहिजे ते कशासाठी, ते जॉईंट स्ट्रेट पाहिजे ते सांगत आहे. ते आपला आर्महोलचा जे भाग आहे, आर्महोलमध्ये हे जे जॉईंट आहेत
हे जॉईंट आपले इथं आमोरसमोर एकदम फिक्स आले पाहिजे. जर आपण ते शाटनावाने तसं जर लावलं तर आर्मोलमध्ये हे खालीवर होतं. बघा तुम्ही, जिथं पण आपण जे जॉईंट आलेलं आहे ते एकदम परफेक्ट घेतलेलं आहे. हे जॉईंट आहे स्लीव्सचं, हे स्लीव्सच्या ह्याचं आहे. इथं पण कमी जास्त नाही करायचं, म्हणजे खालून आपण जे जॉईंट करतो तिथं. आता मी हे लावलेली आहे मी इथं काय म्हणतात चेन लावलेली आहे एक साईडने. बॅक साईड पण पॅक आहे, फ्रंट साईड पण पॅक आहे. त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही, हे आधी शिवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे. क्लायंट्सला लवकर जायचं होतं, मग क्लायंटनं म्हणले मला थोडं लेट, तर मला 1 वाजेपर्यंत रेडी करायचं होतं. क्लायंट लवकर जायचं म्हणल्यानंतर आता क्लायंटचं नंतर फोन आलं होतं, मला थोडं लेट जायचं आहे, तुम्ही आरामात ब्लाऊज करा. तर क्लासला आलेले होते, क्लास वगैरे घेतले, दुसरे ब्लाऊज क्लास घेत दुसरे कटिंग केले, ते व्हिडिओ घेतला नाही आहे मी. त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज स्टिच करत होते. आता इथं आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचं आहे. सेंटर पॉईंटने चालू करायचा कधी पण स्लीव्ज लावण्यासाठी. सेंटरने चालू करून आर्मोलचं हे इकडल्या साईडला मार्जिन ठेवायचं. आतमधल्या साईडने मी आधीच त्याला इकडल्या साईडने करून मार्जिन घेतलेली होती. आता हे दोन्ही स्लीव्स लावून मला याची फिटिंग दाखवते. आता स्लीव्स आणि पायपिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला इथे कमरेपासून फिटिंगचं माप, आर्मोलचं माप दंडघेरामध्ये समजा इथे, आणि हे दंडघेराचं 4.5 हे माप आपल्याला इथे टाकायचं आहे. कमराचं माप इथून आपल्याला हे सेंटर काढलेलं आहे, सेंटरपासून 13चा अर्धा टाकायचा आहे, 6.5 इंच. इकडल्या साईडला 6.5 इंच आणि इकडल्या साईडला 6.5 इंच मार्क करायचं, आणि इथे आर्मोल मध्ये 7 इंचाचं मार्क करायचं. इकडून राऊंड भागाला राऊंड मध्येच मोजायचं. 7 इकडून परत 4.5 इंचावरती मार्किंग करायचं. बाकी ते स्टेप मार्किंग करून घ्यायची. पहिल्याला हे ब्लाऊज पण झालेला आहे. त्याला डोरी दिलेली आहे बॅक साईडला डोरी, आणि प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज. आज दिवसभरामध्ये 2 कट करून स्टिचिंग झालेले आहेत. 2 कट करून स्टिचिंग झालेले आहेत. आता